नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वीच्या मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पुढचा पाठ पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे आम्ही हवे आहोत का. प्रस्तुत पाठ जो आहे तो शांता शेळके यांनी लिहिलेला आहे. शांता शेळके यांच्या जीवन परिचय आपण सुरुवातीला करून घेणार आहोत, त्यानंतर पाठाकडे वळूयात. शांता शेळके यांचा जन्म 1922 रोजी झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 2002 मध्ये झालेला आहे. शांता शेळके या प्रसिद्ध कवयित्री, गीतकार, लेखिका होत्या. शांता शेळके यांनी जवळपास 100 पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांची वर्षा, रूपसी, जन्म जान्हवी, पूर्वसंध्या, इत्यर्थ हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तोच चंद्रमा, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, चित्रगीते, शब्दांच्या दुनियेत, पावसाआधीचा पाऊस, संस्मरणे हे लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. मुक्ता, गुलमोहर, काचकमळ हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. आळंदी येथे भरलेल्या 69व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. पाठाकडे वळण्याआधी आपण पाठाची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. आम्ही हवे आहोत का. पाठाचं शीर्षक जसं आहे त्यानुसार आपल्याला कळणं जरा कठीण आहे की हा पाठ कशा संदर्भात आहे. आम्ही हवे आहोत का म्हणजे कोणासंदर्भात आहे ते कळणं जरा कठीणच आहे. प्रस्तुत पाठ जो आहे तो प्राण्यांच्यावर आधारित आहे. प्राण्यांच्या इस्पितळात मारलेल्या फेरफटक्याचे आणि माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या प्राणीविश्वाचे चित्रण या पाठात पाहायला मिळते. म्हणजेच लेखिका शांता शेळके यांनी प्राण्यांच्या इस्पितळाला भेट दिलेली आहे आणि त्यावेळी त्या इस्पितळामध्ये असलेले जे प्राणी आहेत ते प्राणी माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेले त्यांना दिसलेले आहेत आणि त्याच मारलेल्या फेरफटक्याचा किंवा त्या भेटीचा, इस्पितळातल्या प्राण्यांच्या भेटीचं चांगलं मार्मिक असं मन भावून टाकणारं वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. प्रस्तुत पाठ जो आहे तो आनंदाचे झाड या ललित लेखसंग्रहातून घेण्यात आलेला आहे. चला तर मग पाठाकडे वळूया. मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे. ते जनावरांचं इस्पितळ. ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं. एकदा तो योग आला. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. उजवीकडं एक छोटीशी इमारत दिसते. हे बहुधा कार्यालय असावं. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तसबीर आहे. त्या तसबिरीत बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्रे आहेत. खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आव्हान होतं. मला आत कुठंतरी हलवून सोडत होतं. आता मी कार्यालयात पाऊल टाकते. समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गलेलठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला आहे. मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो. बघा लेखिका काय सांगतायत की मुंबईमधल्या परळ विभागामध्ये एक इस्पितळ आहे जे जनावरांचं इस्पितळ आहे. तर ते इस्पितळ बघण्याची लेखिकेची खूप इच्छा होती आणि तसा योगही आलेला आहे. तर त्या इस्पितळामध्ये आत तर गेलेले आहेत. आत गेल्यावर त्यांना तिथे एक मोठी तसबीर म्हणजे एक मोठं पेंटिंग किंवा फोटो दिसलेला आहे, ज्याच्यामध्ये बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशा वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र होती.
त्याच्या खाली एक सुंदर असं वाक्य लिहिलेलं लेखिकेने सांगितलं की आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का, असं हे प्राण्यांच्या मनातलं वाक्य तिथे कोरलेलं होतं. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आव्हान लेखिकेला वाटलेलं आहे. मन कुठेतरी हलवून सोडलेलं होतं त्या वाक्याने. कार्यालयात गेल्यावरती तिथे एक उदी रंगाचा लठ्ठ म्हणजे गुबगुबीत असा एक बोका बसलेला दिसला आणि लेखिकेला बघून कपाटावरून उडी मारून तो साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो. पुढे बघा, इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगते. बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात. इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात. बघा आता काय झालंय, लेखिका तिथे गेल्यानंतर साहेबांच्या टेबलावरती तो बोका जो आहे तो तिथे उडी मारून बसतो. साहेब त्या बोक्याचं डोकं कुरवाळत लेखिकेचं ऐकून घेतात आणि त्यांना परवानगीसुद्धा देतात. भरत नावाचा एक छोटा मुलगा त्यांना पूर्ण इस्पितळ दाखवण्यासाठी मदत करतो. पुढे बघा, आम्ही पुढं जाऊन डावीकडे वळतो. एवढ्यात भरत मला म्हणतो, बाई, हा मांजरांचा विभाग बघायचा आहे. मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेने आत पाऊल टाकते. एक लहानशी पण स्वच्छ खोली. आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्या खाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण. बाहेरच्या बाजूनही या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे. बघा, जसं त्यांनी इस्पितळ बघण्यास सुरुवात केलेली आहे तसं डाव्या बाजूनी ते जसे वळले तिथे भरतने पहिलीच खोली दाखवली, जी खोली मांजरांचा विभाग होता. लेखिका तिथे गेल्या, पाहिलं तर जाळीचे असे पिंजरे होते, खोल्या केलेल्या होत्या. त्या प्रत्येक खोलीमध्ये एक एक पेशंट म्हणजेच मांजर ठेवण्यात आलेली होती. एक भला थोरला काळाभोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघत आहे. एक चिमुकलं कब्र पिल्लू कावरंबावरं झालं आहे. एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडं फेऱ्या मारत आहे. एक ठिपक्या ठिपक्यांचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मांजर जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजाने तोंड, मिशा, डोळे पुसून साफ करत आहे. एक मांजर खूप आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढल्या 2 पंजावर तोंड ठेवून गप्प पडलं आहे. प्रत्येक मांजराजवळ 2 बशा आहेत, एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे. प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण आहे. बघा, आता त्या खोलीत गेल्यानंतर त्या खोलीतल्या मांजरांचं वर्णन लेखिकेने केलेलं आहे. जसं की तिथे एक भला मोठा काळाभोर असा बोका होता ज्याचे हिरवे डोळे होते आणि व्याकुळ अशा नजरेने तो बघत होता. एक कावरंबावरं छोटंसं पिल्लू होतं. एक चिडलेली मांजरीण होती, वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडे फिरत होती. एक टिपक्या टिपक्याचं मांजर होतं. ते पेशंट असलं तरी त्याला पेशंट असलेल्याचा भास होत नव्हता किंवा त्याची त्याला जाणीव नसावी. तो आपलं शरीर स्वच्छ करत होता, पंजाने तोंड, मिशा व डोळे पुसून साफ करत होता. तिथेच एक मांजर होतं जे खूप आजारी असावं असं लेखिकेला वाटलं कारण डोळे मिटून ते पायाच्या पुढच्या 2 पंजांवर तोंड ठेवून गप्प पडलं होतं. त्या प्रत्येक मांजराच्या पिंजऱ्यामध्ये 2 बशा ठेवलेल्या होत्या. एका बशीत खाद्यपदार्थासाठी आणि एक बशी पाण्यासाठी अशी सोय तिथे केलेली होती. त्याचप्रमाणे प्रत्येक पिंजऱ्याच्या बाजूला एक तक्ता लावलेला त्या प्रत्येक मांजराची प्रकृती कशी आहे त्याचा
जो ग्राफ आहे तो लिहून ठेवलेला किंवा तिथे मार्किंग केलेलं असं होतं. त्याचबरोबर प्रत्येक मांजराला बसण्यासाठी मऊ अंथरूण होते. मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो मात्र सारी मांजरं चमकतात. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात, काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात. मियाव मियाव मियाव, कोवळ्या, निबर, भरीव, किनऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो. प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकजण जणू म्हणत आहे, मला इथे फार एकटं वाटतंय, जरा माझ्याकडे या हो, मला कुरवाळा. बघा आता काय झालेलं आहे, जसं लेखिका आणि भरत त्या खोलीत गेलेले आहेत तसा सर्व मांजरांना एक आतुरता वाटलेली आहे. एक कोणीतरी आपल्याला भेटायला आलेलं आहे अशी त्यांना जाणीव झालेली आहे. जसं माणूससुद्धा आजारी असल्यावरती माणसाला एकटं वाटत असतं, कंटाळा आलेला असतो आणि हॉस्पिटलमध्ये जर कोणी ॲडमिट असेल तर तिथे जर बघायला नातेवाईक गेले तर त्या आजारी माणसाला जसा दिलासा येतो, बरं वाटतं, सुखद अनुभव मिळतो, त्याचप्रमाणे या मांजरांची सुद्धा अवस्था झाल्याचं लेखिकेने सांगितलं आहे. आत गेल्यावरती सर्व मांजरं मियाव मियाव ओरडू लागलेले आहेत. प्रत्येकाच्या वयानुसार त्यांच्या आवाजामधला फरक दिसत होता. म्हणजे कोवळ्या आवाजात ओरडणारी छोटी छोटी मांजरं, निबर आवाजात ओरडणारी मोठी प्रौढ म्हणजे पूर्ण वाढ झालेली मांजरं, भरीव आणि किनऱ्या आवाजात असा वेगवेगळा प्रत्येकाच्या वयामानानुसार येणारा हा मांजरांचा आवाज, त्या आवाजाचा कलकलाट सुरू झाला होता. प्रत्येक मांजर लेखिकेच्या म्हणण्यानुसार लेखिकेचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होता आणि जणू काही सांगत होता की माझ्याजवळ या, मला एकटं वाटतंय, माझ्याजवळ बसा, मला कुरवाळा. पुढे बघा, मी जाळीच्या छिद्रातून बोट घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणाचा गळा खाजवते, तर कुणाचे कान कुरवाळते. मांजर खुश होतात, पोटातून गुरगुर आवाज काढून समाधानाची पावती देतात. आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे. जॅक जाधव, बकुल गोखले, सॅमी डिकुन्हा, रोमल टिपनीस. जाधव, गोखले, डिकुन्हा, टिपनीस माझ्या ध्यानात येतं. ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं. बघा आता, जसं लेखिका आत गेल्या, मांजरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला, तसं त्या प्रत्येक पिंजऱ्याजवळ जाऊन प्रत्येक मांजरीला कुरवाळू लागल्या आणि कुरवाळल्यानंतर त्या मांजरी पोटातून गुरगुरणारा आवाज काढून एक समाधानाची पावती देऊ लागल्या. म्हणजे त्यांना बरं वाटलं आहे असं सांगू लागलेले आहेत. आता मात्र लेखिकेचं लक्ष एका गोष्टीकडे गेले आहे आणि ते म्हणजे मांजरांच्या कप्प्यामध्ये त्या मांजरांची नावं लिहिलेली होती. जॅक जाधव, बकुळ गोखले, सॅमी डिकुन्हा, रोमल टिपनीस अशी नावं लिहिलेली होती. तर ही जी आडनावं होती, जी माणसांमध्ये असतात आपल्या, जसं की जाधव, गोखले, डिकुन्हा, टिपनीस, तर ही नावं जी होती ती त्यांच्या मालकांची आडनावं होती. पुढे बघा, त्या जाधव, गोखले, टिपनीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावचा गजर होतो. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली. घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथे विलक्षण एकटं एकटं वाटत असलं पाहिजे. बघा, तिथे सर्व मांजरांची भेट घेतल्यानंतर लेखिका आता तिथून निघालेल्या आहेत आणि जसं माणूस आजारी असल्यावरती हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलेली लोक ज्यावेळी त्यांचा निरोप घेऊन परत निघत असतात त्यावेळी त्या पेशंटला जे दुःख होत असतं
तेच दुःख या मांजरांनाही झाल्याचं लेखिकेला दिसलं आहे. आणि लेखिका जशी त्या रूममधून बाहेर निघालेली आहे तसा पुन्हा एकदा मियावचा गजर सुरू झालेला आहे. आणि लेखिकेने हे जे त्यांचं एकटंपण आहे ते अनुभवलेलं आहे. कारण घरी ज्या प्राण्यांना कुरवाळलं जातं आणि त्यांना जास्त असं जवळ घेऊन त्यांचे लाड केले जातात, ते प्राणी आज या इस्पितळामध्ये आजारी असल्याकारणाने एकटे प्रत्येक वेगवेगळ्या जाळीमध्ये बंद करून ठेवलेले लेखिकेला जाणवले होते. या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं करतात का रे? मी भरतला विचारलं. तर असं म्हणून भरत सांगतो, त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं बाई. एकदम भरतला काहीतरी आठवतं. तो मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथे जाऊया जरा. आम्ही शेजारच्या विभागात जातो. बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली. जवळच एका टोपलीत तिची बरीच पिल्लं आहेत. अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते. त्यांची आई तपकिरी रंगाची आहे, पण पिल्लं पांढरी, काही ठिपक्यांची आहेत. सावरीच्या कापसाचे जणू मऊ गोळेच. इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाकं आणि पोटातून येणारा कुई आवाज. कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघतच राहिले. बघा, आता लेखिका मांजरांच्या विभागातून बाहेर आलेल्या आहेत आणि त्या भरतला विचारतात की या मांजरांचं औषध पाणी माणसांसारखं वेळच्या वेळी आणि व्यवस्थित होतं का? तर भरत त्यावर सांगतो, हो होतं. आणि तेवढ्यात तो सांगतो की आपण आता कुठे आलो आहे? कुत्र्यांच्या विभागाजवळ आलो आहे, तर तिथे जाऊया का? तिथे जातात तर बघतात एक दांडगी मोठीशी अशी देखणी कुत्री तिथे निजलेली होती आणि एका टोपलीत तिची बरीचशी पिल्लं ठेवलेली होती. ज्या पिल्लांनी अजून डोळेही उघडले नव्हते, असे पांढऱ्या रंगाची, काही टिपक्यांची, सावरीच्या झाडाचा जो मऊ असा कापूस असतो त्या कापसाप्रमाणे ही पिल्लं होती. त्यांचे इवले कान, इवल्याशा शेपटी, लालसर ओली अशी नाकं आणि कुई आवाज करणारी अशी ती कुत्र्याची पिल्लं होती. कितीतरी वेळ लेखिका त्यांच्याकडे बघतच राहिल्या होत्या. तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला. इथं तऱ्हेची कुत्री आहेत. लठ्ठ आणि रोड, चिडकी आणि शांत, साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी, तर काही स्वस्थ बसून राहिलेली. एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे. एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला आहे. एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो. मी दचकून मागं सरकते. भरत त्याच्यावर खेकसतो. झेन्या, चूप, असं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत त्या, चूप. झेन्या जणू समजल्यासारखा चूप बसतो. दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो, पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे, तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो. झेन्या रागीट तर हा एकदम सालस. भरत मला म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई. मी भरतला विचारते, इथं आणखी कोणते प्राणी येतात रे? बघा, कुत्र्यांच्या विभागात गेल्यानंतर तिथे सुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कुत्री दिसलेली आहेत. लठ्ठ, बारीक, चिडकी, शांत अशी वेगवेगळी कुत्री तिथे भेटलेली आहेत. काही कुत्रे अंगावरती धावून येत आहेत. कोणाचा पाय मोडलाय, प्लास्टर केलंय, कोणाच्या कानाला गळू झालेला आहे. असे वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त अशी कुत्री तिथे आलेली आहेत. तर झेन्या नावाचा एक कुत्रा आहे जो लेखिकेच्या अंगावरती धावून चिडून झेप घेतो आहे. तर त्याला गप्प बस असं सांगताच तो गप्प झालेला आहे. दुसरा एक कुत्रा झेप घेण्याचा प्रयत्न करतो आहे, पण मारण्यासाठी नव्हे तर नमस्कार करण्यासाठी. झेन्या रागीट आहे, तर हा दुसरा जो आहे तो एकदम सालस
असा आहे. तर अशा सर्व प्रकारचे कुत्रे तिथे लेखिकेला बघायला मिळालेले आहेत. लेखिका एक प्रश्न विचारतायत तिथे भरतला की आणखी इथे कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत. तर बघा पुढे, पुष्कळ येतात बाई, भरत सांगू लागतो. शेळ्या येतात, मेंढ्या, ससे येतात, माकडं येतात. आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजरी चाललेली दिसते. भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला. मी तिच्या पाठीवर हात ठेवते. मांजरीचं सर्वांग शहारतं. मग ती सावरते, माझ्याजवळ येते. मी तिला थोपटते. तशी ती प्रेमानं गुर गुर करू लागते. मी भरतला विचारते, ही अशी दचकली कशी रे? बघा, लेखिकेने ज्यावेळी भरतला प्रश्न केला की कुत्रा आणि मांजर यांच्या व्यतिरिक्त इथे दुसरी कोणते प्राणी आहेत, त्यावेळी भरत सांगतो की इथे शेळ्यासुद्धा येतात, मेंढ्या येतात, ससे, माकड असे सर्व प्रकारचे प्राणी येतात. त्यावेळी तिथून एक मांजर आलेली आहे आणि भरत लेखिकेला म्हणतो की बाई तिला हात लावा. हात ठेवताच तिचं अंग शहारलेलं आहे आणि ती स्वतःला सावरत लेखिकेच्या जवळ येते. लेखिका तिला थोपटते आणि असं प्रेमाने कुरवाळल्यामुळे ती गुरगुर आवाज करत आहे. तर असा तिचा प्रतिसाद पाहून लेखिकेने भरतला पुन्हा एक प्रश्न केलेला आहे की ही अशी दचकली का रे? तर भरत सांगतो, जन्मापासून आंधळी आहे ती. तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली. इथंच जन्मलेलं हे पोर, जन्मापासून ठार आंधळ. डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत, पण दिसत मात्र नाही. आम्ही हे पिल्लू पाळलं. आता मोठी मांजर झाली आहे. इथं ती सगळ्यांना ओळखते, विश्वासानं वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल हे सारं पाहून मी बाहेर आले. एक वेगळंच जग पाहिलं असं वाटलं. का कुणास ठाऊक, आता आत शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे येत होतं. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? बघा, लेखिकेने जो प्रश्न केलेला आहे भरतला की ही मांजर दचकली का, तर त्यावेळी भरत सांगतो की ती आंधळी आहे, तिला दिसत नाही, त्यामुळे अचानक झालेल्या स्पर्शाने ती दचकलेली आहे. त्यात तुमचा स्पर्शही तिला नवीन आहे, कारण प्राणी स्पर्श ओळखतात, स्पर्शावरून त्यांना माणसांची ओळख पटते. त्यामुळे नवीन स्पर्श झाल्यामुळे ती मांजर दचकलेली आहे. त्या मांजरीविषयी भरत सांगतो की ही मांजर लहान असताना, म्हणजे तिचा जन्मच इथे झालेला आहे, पण जन्मतः ती आंधळी असल्यामुळे तिला आम्ही इथेच पाळलेलं आहे. तिला आम्ही बाहेर जाऊ देत नाही, कारण बाहेर गेली तर तिचा निभाव लागणं कठीण आहे. दिसत नसल्याने ती स्वतःचा बचाव करू शकणार नाही आणि ती मारली जाऊ शकते. त्यामुळे तिला आम्ही इथेच पाळलेलं आहे आणि इथेच ती वावरत असते. हे सगळं ऐकल्यानंतर लेखिकेला मनातल्या मनात कुठेतरी जाणीव झालेली आहे त्या सुरुवातीला पाहिलेल्या एका वाक्याची, की आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? खरंच आहे हे वाक्य की त्या प्राण्यांना खरंच माणसांच्या सहवासाची गरज आहे, त्यांना ओढ आहे माणसाच्या प्रेमाची, परंतु माणसाला ह्या प्राण्यांची गरज आहे का? आजारी पडलेल्या किंवा दुःखी असलेल्या अशा प्राण्यांना सांभाळायची माणसाची कुवत आहे का? की चांगलं टवटवीत फ्रेश असलेलं निरोगी असलेलाच प्राणी पाळणं हीच माणसाची प्रवृत्ती आहे का? तर हे सर्व प्रश्न या पाठातून निर्माण झालेले आहेत, कारण आजारी असलेल्या प्राण्याला पाळणं हे सहसा कोणीही करताना आपल्याला दिसत नाही. सुदृढ आणि निरोगी अशा प्राण्यांना सगळेच पाळतात, पण आजारी असलेलं, ज्या प्राण्याला खरंच माणसाच्या आधाराची, स्पर्शाची आणि प्रेमाची गरज असते, अशा प्राण्यांना पाळणं हे सर्वात जास्त मोलाचं कार्य
इथे आपल्याला समजून येतं आहे. म्हणून त्या हॉस्पिटलच्या इस्पितलाच्या सुरुवातीलाच तिथे एक वाक्य असं लिहिलेलं आहे जे मनात घर करून जाणारं आहे, मनाला भावणारं आहे. जे असं वाक्य की आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का. तर अशा प्रकारे हा सुंदर असा पाठ इथे संपलेला आहे. तुम्हाला नक्कीच हा पाठ समजला असेल. या पाठामध्ये दिलेल्या प्राण्यांबद्दलच्या भावना इथे आपल्याला नक्कीच तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एक पाठ घेऊन भेटणार आहोत. सध्या तरी आज आपण इथेच थांबत आहोत. धन्यवाद.